फेडरेशन ऑफ ऑर्गनायझेशन्स फॉर सोशल जस्टिस, सेक्युलरिझम अँड डेमोक्रेसीच्या वतीने 31 जानेवारी रोजी माजी UGC अध्यक्ष डॉक्टर सुखदेव थोरात यांनी उच्च शिक्षण संस्थांमध्ये समानतेच्या प्रोत्साहनासाठी नियमावली 2026 बाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की या नियमांमध्ये काही गंभीर मर्यादा आहे, जसे की भेदभावाची स्पष्ट यादी नसणे आणि फक्त UGC अंतर्गत येणाऱ्या संस्थांचा समावेश होणे. फेडरेशनने समता समितीत SC, ST, OBC महिलांचे आणि दिव्यांगांचे किमान 50% प्रतिनिधित्व असावे आणि प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमध्ये स्वतंत्र नियमावली तयार करण्याची शिफारस केली. 2026चे जे रेग्युलेशन आहेत त्यांनी 2012च्या रेग्युलेशनमध्ये सुधारणा केलेल्या आहेत. तर 2026च्या रेग्युलेशनमध्ये सुद्धा सुधारणा झाल्या पाहिजेत. आणि सध्या 2026चा जो रेग्युलेशन आहे हा सुप्रीम कोर्टाची जी समिती बनेल ती समिती त्याचं परीक्षण करून सुधारित रेग्युलेशन अजून आणतील. त्याच्याकरता आमच्या 5-6 अशा सजेशन आहेत फेडरेशनच्या वतीनं. एक की जो जातीय भेदभावाचा जो क्लॉज आहे 2026मध्ये की जातीच्या आधारावर दलित, आदिवासी आणि इतर मागासवर्गीय OBC यांचं डिस्क्रिमिनेशन जे होतं त्याच्याकरता तरतूद केल्या जाईल. हा जो मुद्दा आहे हा काढून टाकावा असं पिटिशनने मागणी केलेली आहे. आमचं म्हणणं आहे की तो तिथे कायम ठेवावा, ज्याच्यामुळे SC, ST आणि OBCचं जे वेगळं डिस्क्रिमिनेशन होतं त्याला डील करण्याकरता मदत होईल. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा जो आमचा आहे तो असा आहे की 2012च्या कायद्यामध्ये व्याख्या तर भेदभावाची दिलीच, पण त्याचबरोबर त्यांनी 28 जे भेदभावाचे फॉर्म्स ऑफ डिस्क्रिमिनेशन आहेत, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये डिस्क्रिमिनेशन होतं त्याची लिस्ट बनवलेली आहे. ती लिस्ट 2026च्या कायद्यामध्ये काढण्यात आलेली आहे. आमचं असं म्हणणं आहे की ती लिस्ट ठेवावी. त्या लिस्ट ठेवल्याशिवाय विद्यार्थ्याला माहीत होणार नाही की कोणती बिहेवियर हे भेदभावपूर्ण आहे, किंवा जे भेदभाव कधी करतात त्यांनासुद्धा माहीत होईल की हे जे बिहेवियर आहे हे डिस्क्रिमिनेटिंग मानण्यात येईल आणि पनिशमेंट होऊ शकतं. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा की ज्या संस्था, उच्च शैक्षणिक संस्था याच्यामध्ये समाविष्ट करण्याचं तेथे दिलेलं आहे की UGCच्या सेक्शन 3च्या अंतर्गत जेवढे काही विद्यापीठ आणि कॉलेजेस येतात त्यांना हे लागू होईल. याचा अर्थ अप्रत्यक्षपणे आम्हाला असं वाटतं की फार मोठा एक एज्युकेशन सेक्टर याच्यापासून वगळला जाऊ शकतो. तो म्हणजे IITs, IIM, स्टँडअलोन इन्स्टिट्यूशन, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी अँड कॉलेजेस, लॉ युनिव्हर्सिटी अँड लॉ कॉलेजेस, मेडिकल आणि इतर सर्व ट्रेनिंग असलेल्या ज्या सर्व एज्युकेशन संस्था आहेत. उदाहरणार्थ एकूण 62,000 इन्स्टिट्यूशन आहेत, त्याच्यामधल्या ह्या वगळल्या जातील. तर UGCनं कायदा करण्याच्या ऐवजी मला असं वाटतं की केंद्र सरकारनं कायदा करावा आणि तो कायदा ज्या काही शैक्षणिक संस्था ज्या वेगवेगळ्या मिनिस्ट्रीच्या अंडर आहेत त्या सर्व त्याच्यामध्ये समाविष्ट कराव्या, अशी आमची त्याकरता एक सजेशन आहे. तिसरी सजेशन अशी आहे की 2026चा जो कायदा आहे त्याच्यामध्ये एक इक्विटी कमिटी बसवलेली आहे. त्याच्यामध्ये त्या समितीचा अध्यक्ष व्हाईस चान्सलरला बनवलेला आहे. व्हाईस चान्सलर हा रिकमेंडेशनसुद्धा करेल आणि निर्णयसुद्धा घेईल. असं कधी नसतं. ही मॉरली आणि लिगली बरोबर नाही आहे. तर व्हाईस चान्सलर त्या समितीचा अध्यक्ष असू नये, नॉमिनेटेड असलेला मेंबर कोणी असावा आणि म्हणजे त्यामध्ये योग्य निर्णय घेता येईल. पाचवा मुद्दा असा आहे की ह्या 10 मेंबरच्या समितीमध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC, वुमन यांना किती प्रतिनिधित्व असेल याच्याविषयीचा उल्लेख नाही आहे. प्रतिनिधित्व असेल असा उल्लेख आहे, परंतु काय कोटा असेल, 50% असेल, 45% असेल याचा उल्लेख नाही आहे. आमची रिकमेंडेशन अशी आहे की किमान 50% जे मेंबर्स आहेत 10 पैकी हे SC, ST, OBC आणि महिलांचे असावे. 6वा मुद्दा जो आहे तो असा की ह्याच्यामध्ये सरकारने स्कूल सेक्टरला कंप्लीट शालेय शिक्षण सेक्टरविषयी विचारच केलेला नाही आहे. त्यांना असं वाटतं की शालेय क्षेत्रामध्ये डिस्क्रिमिनेशन होतच नाही आहे. असे अनेक अभ्यासक्रम आहेत जे असं दर्शवितात की शालेय क्षेत्रामध्ये प्रायमरी, सेकंडरी, हायर सेकंडरी, मिडल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचं डिस्क्रिमिनेशन होतं आणि विशेषतः दलित विद्यार्थ्यांचं, स्वीपरचं डिस्क्रिमिनेशन होतं विद्यार्थ्यांचं. तर त्याचा योग्य तो अभ्यास करून त्याच्याकरता सुद्धा नियमावली आणावी असा त्याच्याकरता आमचा आग्रह आहे. आणि तो अधिकाधिक सुधारित हा कायदा करावा, इम्प्लिमेंट करावा अशी सूचना आम्ही करतो. मॉनिटरिंगच्या प्रोव्हिजन 2026च्या कायद्यामध्ये बऱ्याचशा योग्य आहेत, त्या कायम ठेवाव्या. आणि मला